नाशिकमध्ये कार्यरत असलेले आयकर अधिकारी हरेकृष्ण पांडे यांनी होणाऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। पांडे यांचा उत्तर प्रदेशमध्ये एका मुलीसोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता। साखरपुड्यामध्ये होणाऱ्या बायकोनं सगळ्यांसमोर तिच्या प्रियकराला मिठी मारली। या संपूर्ण घटनेमुळे पांडेंनी संबंधित तरुणीला लग्नासाठी नकार दिला। मात्र लग्न केलं नाही तर हुंडा मागितल्याच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी होणाऱ्या बायकोनं दिली। या सततच्या धमक्यांना कंटाळून हरेकृष्ण पांडेंनी आत्महत्या केली आहे। या प्रकरणी होणारी पत्नी मोहिनी पांडे आणि तिचा प्रियकर सुरेश पांडे, त्याचा साथीदार मुनेंद्र पांडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सध्या या फरार तिघांचा शोध सुरू आहे। वाराणसी येथे त्यांच्या मूळगावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता, परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून। त्याबद्दल अंबड पोलीस ठाणे येथे 306 पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।